छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद येथे किरकोळ वादातून जे आहे ते वाळू माफियांनी चक्क जिल्हा परिषद शिक्षकाचा खून केला आहे आणि आता त्या मयत मृतदेहावर जे आहे ते छत्रपती संभाजीनगरच्या घाट रुग्णालयात शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया सुरू आहे। आपण बघतोय खुलताबादमध्ये काल रात्री जे आहे ते दोन वाळू माफियांच्या गटामध्ये काही वाद झाला होता आणि यामध्ये जे आहे ते शिक्षकाने हस्तक्षेप केला होता। एवढंच ते काय ते खुनाचं कारण असल्याची माहिती समोर येते। मयत शिक्षक सुरेश बोरसे यांचे नातेवाईकसुद्धा आपल्यासोबत आहेत, त्यांच्यासोबतसुद्धा नेमका सगळा घटनाक्रम काय हे आपण जाणून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। शिक्षकांचे भाऊ आपल्यासोबत आहेत, काय सांगाल नेमकी कालची घटना काय झाली होती? कालची घटना तो घरीच होता, घराबाहेर त्याला रात्री 11:30 ते 12च्या दरम्यान त्याला लोकांचा जोरजोरात आवाज येत होता। त्यामुळे त्यांनी बाहेर जाऊन बघितलं की कशाचा आवाज येतो, एवढे लोक काय करता इथं। तर मग त्या लोकांना जाऊन त्यांनी विचारणा केली की इथं एवढे कशासाठी जमा झाले। त्या लोकांना त्यांचा म्हणजे राग आला का काय झालं, त्यांनी त्याच्यावर जीवे मारून टाकला आमच्या बंधूला। बाकी त्यांच्यासोबत एक पोलीस साधी खाजगी गाडी होती, त्याच्यावर पोलीस दिले होतं आणि एक ब्लॅक कलरची स्कॉर्पिओ पण होती। 10 ते 12 जण होते, त्यांनी त्याचा प्राण ज्योत तिथंच मावले आमच्या बंधूचे। ती लोक कोण होते आणि तिथं गावात खुलताबादमध्ये कशासाठी आले होते? ते असं लोकांच्या ऐकून आज समजलं की ते लोक धोंदलगावहून इथं धोंदलगावचा एक कोणतरी मुलगा आहे त्याला शोधण्यासाठी आले होते। ते काही मिळालं नाही, पण तो पुढच्या गल्लीत राहत असल्यामुळं त्यांनी ह्या आमच्या घराजवळ दबा धरून बसलेले होते, तो काही सापडला नाही। पण त्यांना असं वाटलं की ह्या माणसाच्या दांगडूमुळं सगळं प्रकरण उघडकीस होईल म्हणून यालाच दाबून टाकावं हे, म्हणून त्यांनी त्यांचं काय प्रकरण होतं नेमकं? त्यांची काही दुश्मनी असेल वाळूवरूनच। धोंदलगाव येथे वाळूचं तस्करी चालती, त्यांच्यासोबत त्यांचे मिळालेले पोलीस पण होते। त्यांनी एकत्र येऊन सगळे दारू पिलेले होते, त्याच्यामुळं त्यांनी त्याच्या शोधात आले आणि याचा खुनी हल्ला केला। ही सगळी घटना घडताना तुम्ही म्हणताय पोलिसांची सुद्धा एक गाडी होती? हो, त्या गाडीवर पांढऱ्या कलरच्या गाडीवर पोलीस असे नाव होते आणि एक ब्लॅक कलरची काळ्या काचाची गाडी होती। पण अजूनपर्यंतही आता जवळपास 10:30 ते 11 वाजले, रात्रीपासून सगळीकडं आम्ही सुचवलं आहे, पण पोलिसांनी अजूनही त्या माणसाला काही पकडण्यात अपयश आलं, त्यांना अजून काही कार्यवाही केली नाही। तर त्यांना तात्काळ अटक करावी अशा आणि आम्हाला न्याय मिळावा। आमचे बंधू तर गेले, पण तात्काळ पोलिसांनी कारवाई करावी। आता पुढची काय भूमिका असणार आहे? आम्ही इथून त्यांचा मृतदेह जोपर्यंत आरोपींना अटक करत नाही तोपर्यंत आम्ही खुलताबाद पोलीस स्टेशनला घेऊन जाणार आहे, बस बाकी काही नाही। आम्ही माझं नाव रमेश माळी, आमचे बंधू आहे। तुम्ही त्यांचे मेहुणे आहेत, नेमका घटनाक्रम काय होता कालचा? कालचा घटनाक्रम जवळपास 11:30 ते 12:30च्या दरम्यान गलीच्या बाजूच्या गल्लीमध्ये मोठा मॉब जमलेला होता, गोंधळ सुरू होता आणि मग तो सहज त्या ठिकाणी गेला। तर काय चालू आहे बुवा काय नाही, फक्त त्याने थोडं त्या ठिकाणी जो काही मॉब चालू होता काय चालू आहे काय गोंधळ आहे एवढा तो म्हटला आणि याचा राग येऊन वाळू माफिया आणि पोलीस या दोघांनी संगनमताने त्याच्यावर जीव घेणा हल्ला केला आणि गाडीमध्ये कोंबून लाथाबुक्क्यांचा मार दिला। आणि अशा अवस्थेमध्ये जेव्हा ही घटना घडत असताना जेव्हा कळाली त्यावेळेस मात्र पत्नी, आमच्या शालकाची पत्नी आणि मुलगी हे धावत घटनास्थळी पोचले। पण घटनास्थळी पोचल्यानंतर ते जोराने मात्र लाथाबुक्क्याने मारहाण करत असताना आर्त हाक देत होती ती मुलगी की माझ्या बापाला मारू नका, हो माझ्या बापाला मारू नका। बायकोसुद्धा त्यांचे पाय पडत होती त्या गुंडांची, वाळू माफियांचे, परंतु ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते। शेवटी याला घ्या रे म्हणे आता पोलीस स्टेशनला, अशा पद्धतीने त्याला मारहाण करून गाडीत कोंबले। पण मुलगी आणि त्यांच्या पत्नीने शेवटी मोठ्या ताकदीने तो दरवाजा उघडला आणि ते जोरात धडकन बाहेर पडले आणि अशा अवस्थेमध्ये त्यांची तब्येत एकदम बिघडली आणि मग त्यांना आम्ही तात्काळ घाटी रुग्णालयामध्ये दाखल केलं। तिथून सांगितलं की तुम्ही आता औरंगाबादच्या घाटीमध्ये न्या। शेवटी औरंगाबादच्या घाटीमध्ये आणलं आणि या ठिकाणी मात्र त्यांना मयत घोषित करण्यात आलं, त्यांचा मृत्यू झाला। म्हणजे थोडक्यात वाळू माफियाच्या अंतर्गत वादातून हा सगळा प्रकार झाला। आता तो वाद काय आहे ते माहिती नाही, परंतु
वाळू माफिया आणि पोलीस यांच्या संगनमताने मात्र एका निरपराध शिक्षकाचा आणि आमच्या कुटुंबातील 2 मुलींचा बाप मात्र गेला. पोलीस कोण होते माहिती आहे? पोलीस वगैरे आम्हाला काही त्या संदर्भात कल्पना नाही आहे. आता जे कोणी असेल त्यांना ताबडतोब हुडकणे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करणे, त्यांना गजाड करणे एवढीच मात्र आमच्या कुटुंबाची. कोणत्या शाळेत शिक्षक होते? ते वेरूळ येथे जिल्हा परिषद शाळेत कार्यरत होते. निश्चित आपण बघतोय मयत शिक्षक सुरेश बोरचे यांचे हे सगळे नातेवाईक होते. वाळू माफीतील अंतर्गत वाद होता, त्यांनी त्यात हस्तक्षेप केला, विचारपूस केली आणि त्यातून जो आहे तो हल्ला घडला आहे असं सुद्धा त्यांनी सांगितलं. मात्र याहीपेक्षा गंभीर आरोप म्हणजे त्या ठिकाणी पोलीस उभे होते, एक पांढरी गाडी होती ज्यावर पोलीस नाव होतं असं सुद्धा यांनी सांगितले. आता या सगळ्या अनुषंगानं पुढे काय होतं हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.